नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YC एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान प्रथम सत्र परीक्षा म्हणजे संकलित मूल्यमापन सत्र 1 पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। पहिला प्रश्न, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। 5 गुण। 1. वनस्पतींचे अवयव कोणकोणते? उत्तर: मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे वनस्पतींचे अवयव आहेत। 2. समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते? उत्तर: समुद्राच्या पाण्यात मीठ आयन असतात। हे मीठ आयन समुद्राच्या पाण्याचे वस्तुमान वाढवतात। 3. प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते? उत्तर: गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे भरते। कारण की वेगवेगळ्या ग्रहावरती गुरुत्वाकर्षणाचे प्रमाण वेगवेगळे असते। पृथ्वीवर 9.8 आहे। पुढील प्रश्न 4. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत? उत्तर: भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते, म्हणून भेसळयुक्त अन्नपदार्थ खाऊ नये। पुढील प्रश्न ब. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। टिंबटिंब हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे। आशिया. सर्व पदार्थ हे टिंबटिंबचे बनलेले असतात, कणांचे। तडित रक्षक टिंबटिंब पट्टीपासून बनवला जातो, तांबे। टिंबटिंब ही सदिश राशी आहे। बल. टिंबटिंब हे ग्रॅम किंवा किलोग्रॅम या एककात मोजतात। वस्तुमान. पुढील प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। गुण 5. 1. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके तयार करतात। उत्तर: बरोबर। एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलतो, चूक। 3. समान विद्युत प्रभारांमध्ये प्रतिआकर्षण होते, बरोबर। उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते, बरोबर। ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे, चूक। ब. खालील तक्ता पूर्ण करा। गुण 4. अन्नपदार्थ: दूध, त्याची भेसळ, युरिया, निरमा पावडर। हळद पावडर, मेटॅनिल येलो। अन्नपदार्थ: मिरची पावडर, विटेचा चुरा। रवा, लोहकिस म्हणजे दिलेल्या अन्नपदार्थामध्ये या घटकांचा भेसळ म्हणून वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 3 अ. 2 नावे लिहा, फक्त 3। गुण 6. हिम प्रदेशातील वनस्पती: 1. सूचिपर्णी वृक्ष, पाईन, देवदार। मुळांचे प्रकार: तंतुमय मुळे, टॅपरूट किंवा सहमूळ किंवा साहसी। नैसर्गिक आपत्ती: भूकंप, महापूर, दुष्काळ। उष्णतेचे सुवाहक: लोखंड, सोने, चांदी। विद्यार्थ्यांनी 2 नावे लिहिताना यापेक्षा वेगळी उदाहरणे लिहिली तरी चालतील, तीही बरोबर असतात। पुढील प्रश्न ब. योग्य जोड्या जुळवा। गुण 5. अ गट, ब गट। वेग, क्षेत्रफळ, आकारमान, वस्तुमान, घनता। उत्तरे पाहू। वेग मीटर सेकंद, क्षेत्रफळ चौरस मीटर, आकारमान लिटर, वस्तुमान किलोग्रॅम, घनता किलोग्रॅम पर घनमीटर। पुढील प्रश्न क. वनस्पतीतील पोषक द्रव्ये व कार्य लिहा। पोषक द्रव्य: नायट्रोजन, प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव्ये यांच्यातील महत्त्वाचा घटक। फॉस्फरस: प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे। पोटॅशियम: चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक। आणि मॅग्नेशियम, लोह, हरितद्रव्ये निर्माण करणे। परीक्षेसाठी उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांनी याचा वहीमध्ये योग्य तो सराव करावा। पुढील प्रश्न क्रमांक 4 अ. कारणे लिहा, फक्त 4। 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात। उत्तर: उंट हा वाळवंटातील परिस्थितीशी अनुकूलित असल्यामुळे तो वाळवंटात राहू शकतो। त्याचा उपयोग वाळवंटात वाहतुकीसाठी केला जातो, म्हणून त्याला वाळवंटातील जहाज म्हणतात। पुढील प्रश्न 2. कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो।
उत्तर इथे दिलेलं आहे। व्हिडिओ स्टॉप करून सर्व उत्तर वाचन करा। 3 हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात आणि 4 राजस्थानमध्ये घरांना पांढरे रंग देतात। याही दोन्ही प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत। व्हिडिओ स्टॉप करून ते व्यवस्थित वाचन करा। पाच वेपर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशवीत ठेवतात। उत्तर वेपर्स व इतर खाद्यपदार्थ उघडे जर ठेवले तर त्यांचे ऑक्सिडीकरण होते। ऑक्सिडीकरणामुळे चव व वास बदलतो, तसेच त्याला खवटपणा येतो, म्हणून वेपर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशवीत ठेवतात। पुढील प्रश्न ब, फरक स्पष्ट करा। अदिश राशी व सदिश राशी गुण 4। अदिश राशी केवळ परिमाणांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय। लांबी, वस्तुमान, घनता या राशी अदिश राशी आहेत। सदिश राशी परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय। विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 5, खालील वनस्पतींचे वर्गीकरण करा। बांडगुळ, बुरशी, ड्रॉसेरा बर्मानी, भूछत्र, दगडफुले, अमरवेल गुण 4 आहेत। त्यामधून आपल्याला परजीवी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती, मृतोपजीवी वनस्पती, सहजीवी वनस्पती शोधायची आहे। परजीवी वनस्पती अमरवेल, कीटकभक्षी ड्रॉसेरा बर्मानी, मृतोपजीवी भूछत्र, सहजीवी दगडफूल। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।